नमस्कार, आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मटकीची उसळ। एकदम सोप्या पद्धतीने झटपट मटकीची उसळ बनवूया। पाण्याचा एकही थेंबाचा वापर न करता वाफेवरती आपण ही मटकी बनवणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। गॅसवरती आपण एक कढई ठेवून घेतलेली आहे। याच्यामध्ये आपण छोटा चमचा भरून एक तेल टाकून घेतलेलं आहे। तेल गरम झालं की अर्धा चमचा आपण याच्यामध्ये मोहरी टाकून घेतली। मोहरी टाकून घेतल्यानंतर अर्धा चमचा आपण याच्यामध्ये जिरे देखील टाकून घेतलेले आहेत। मोहरी आणि जिरे खूप छान असे तडतडले की याच्यामध्ये आपण लसूण आणि अद्रक ठेचून घेतलेलं 2 चमचे ते टाकून घेतलेलं आहे। 4 ते 5 आपण इथे लसूण पाकळ्या घेतल्या आणि छोटा इंच अद्रकचा तुकडा घेतला, खलबत्त्यामध्ये ठेचून घेतला आणि आपण 2 चमचे याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे। 7 ते 8 आपण इथे कढीपत्त्याची पानं टाकून घेतलेले आहे। अशा पद्धतीने लसूण आणि अद्रक ठेचून घेतल्यानंतर या उसळला खूप छान अशी चव लागते। तर बघा, हे छानपैकी ते परतून झालेलं आहे। गॅस आपण कमी केलेला आहे। याच्यामध्ये चिमूटभर आपण हिंग टाकून घेतलेला आहे। हिंग टाकल्यानंतर उसळ खूप छान लागते। आता हे सर्व जिन्नस आपण छानपैकी ते परतवून घेतली। गॅस आपण इथे कमी केलेला आहे। मध्यम आकाराचे 3 कांदे घेतले होते मी आणि ते उभ्या साईज मध्ये इथे पातळ असे चिरून घेतलेले आहेत। तुम्ही बारीक देखील याला चिरून घेऊ शकता। आता याला आपण परतवून घेऊया। गॅस इथे मी फुल केलेला आहे। फुल गॅसवरती 3 ते 4 मिनिटांसाठी कांदा आपण परतवून घेणार आहोत। जास्त आपल्याला लालसर करायची आवश्यकता नाही। हलकासा गुलाबी कलर आला की आपण याच्यामध्ये पुढचे जिन्नस टाकून घेणार आहोत। कांदा आपला इथे छानपैकी परतलेला आहे। एकदम मोकळा मोकळा असा झालेला आहे। तर हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या मी छोट्या साईजच्या 3 उभ्या साईज मध्ये कट करून घेतलेल्या आहेत। ते आपण आता याच्यामध्ये एकत्र करून घेतलेले आहेत। आता याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊया। एक टोमॅटोचे इथे मी बारीक फोडी करून घेतलेले आहेत। कांद्यासोबत आपण एकत्र करून घेऊया। अशा पद्धतीने मटकीची उसळ बनवायला खूप सोपी आहे, झटपट देखील होते आणि खायला देखील खूप स्वादिष्ट चविष्ट लागते। आपण झटपट अशा पद्धतीची मटकीची उसळ डब्याला देखील देऊ शकतो किंवा आपण डाळ भात जर बनवला तर तोंडी लावण्यासाठी देखील आपण ही बनवू शकतो। आता हे छान असं एकत्र करून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये पाव चमचा हळद पावडर टाकून घेतलेली आहे आणि 1 चमचा भरून लाल तिखट टाकलेला आहे। तिखट तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तर बघा, आपण 1 चमचा भरून इथे लाल तिखट टाकून घेतलेला आहे। 2 ते हिरव्या मिरच्या देखील आपण याच्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत। चवीनुसार आपण लगेच याच्यामध्ये मीठ देखील टाकून घेतलेला आहे। ही सर्व जिन्नस आपण आता एकत्र करून घेणार आहोत। गॅस इथे मी मध्यम ठेवलेला आहे म्हणजे याच्यामधली कुठलीही वस्तू जळणार नाही। तर गॅस मध्यम ठेवलेला आहे। व्यवस्थित असं आपण हे एकत्र करून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता इथे टोमॅटो देखील आपलं मऊसूत झालेला आहे। 3 ते 4 मिनिटांसाठी आपण व्यवस्थित असं याला परतवून घेतलेला आहे मध्यम गॅसवरती। आता याच्यामध्ये आपण टाकून घेऊया स्वच्छ धुवून घेतलेली मटकी। तर 2 वाटी इथे माझ्याकडे मटकी होती। मटकी स्वच्छ अशी धुवून घेतली। आता याच्यामध्ये आपण एकत्र करून घेऊया। गॅस इथे मी मध्यम ठेवलेला आहे। मध्यम गॅसवरती आपल्याला हे एकत्र करून घ्यायचे। एकदम झटपट सोप्या पद्धतीने आपण ही मटकीची उसळ बनवणार आहोत। तर एकत्र करून झालेला आहे। आपण 1-2 मिनिटं छानपैकी परतवून घेतलेली आहे। आता गॅस इथे मी कमी केलेला आहे। याच्यावरती घट्टसर असं जे ताट बसेल ते ठेवलंय आणि ताटामध्ये आपण अर्धा ग्लास इथे पाणी ठेवून घेतलेलं आहे। गॅस कमी ठेवायचा आहे आणि मटकी आपल्याला शिजवून घ्यायची। जवळपास आता इथे 5 ते 6 मिनिटं झालेले आहेत। आता आपण ताट काढून घेऊया। याच्यामध्ये आपण अजिबातही पाणी टाकून घेतलेलं नाही। वाफेवरतीच आपल्याला ही मटकी शिजवून घ्यायची आहे। तर बघा, मी ताट काढून घेतलेलं आहे। छानपैकी इथे वाफ बसली होती। जे पाणी वरतून आपण ताटामध्ये ठेवलंय त्याची वाफ खाली होते आणि तुम्ही बघू शकता मटकीचा कलर इथे चेंज झालेला आहे। मटकी अजून आपली शिजलेली नाही, एकत्र करून घेतलेलं आहे आणि अधूनमधून आपण 2 ते 3 वेळेस हे एकत्र करून देखील घेतलं होतं। आता याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि पुन्हा हे एकत्र करून घ्यायचंय। अशा पद्धतीने वाफेवरती मटकी जर केली तर खूप छान लागते, स्वादिष्ट लागते आणि शिजते देखील खूप छान पद्धतीने, चविष्ट देखील होते। तर बघा, आपण हे एकत्र करून घेतलेलं आहे। पुन्हा याच्यावरती आपण आता ताट ठेवलेलं आहे। 3 ते 4 मिनिटांसाठी हे ताट आपण असंच ठेवलं होतं झाकून आणि मटकी छानपैकी आपली आता इथे शिजवून तयार झालेली आहे। कमी गॅसवरतीच आपण ही मटकी 7 ते 8 मिनिटांसाठी छानपैकी वाफेवरती शिजवून घेतलेली आहे। तर बघा, आपण हे सर्व एकत्र करून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण काही मसाले अजून थोडेसे टाकून घेणार आहोत म्हणजे अजून टेस्टी होईल। तर पाव चमचा इथे मी धना पावडर घेतलेली आहे आणि पाव चमचा आपण याच्यामध्ये गरम मसाला टाकून घेणार आहोत। हे मसाले टाकून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपण एकत्र करून घेऊया। तर बघा, सर्व एकत्र करून झालेलं आहे। गॅस आपल्याला आता बंद करायचा आहे। मटकी आपली इथे छानपैकी शिजवून तयार झालेली आहे। आता आपल्याला जास्त शिजवून घेण्याची आवश्यकता नाही। अजिबातही पाण्याचा वापर न करता आपण वाफेवरती ही मटकीची उसळ तयार केलेली आहे। एकदम सोप्या पद्धतीने झटपट आपण डब्याला देऊ शकतो अशा पद्धतीची उसळ आपली इथे तयार झालेली आहे। लहानांना देखील आवडेल आणि मोठ्यांना देखील आवडेल अशा पद्धतीची उसळ आपली इथे तयार झालेली आहे। अशा पद्धतीने मटकीची उसळ तुम्ही नक्की बनवून बघा। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा।
चॅनलवरती जर माझ्या तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारी बेल आयकॉनचं बटन जे आहे ते क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील। अशा पद्धतीचे एकदम साध्या सोप्या पद्धतीने वाफेवरती आपण मटकीची उसळ तयार केलेली आहे। वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून सगळ्यांना धन्यवाद। चला तर भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये।